कालच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला गुरुचरित्र पारायणाबद्दल थोडीशी माहिती दिली. आता आज या व्हिडिओमध्ये मी ही माहिती देणार आहोत की कोणत्या दिवशी कोणता अध्याय वाचायचा. तर मित्रांनो, आपण ज्यावेळेला पारायण सुरू करतो, पहिल्या दिवशी आपल्याला 1 ते 9 अध्याय वाचायचा आहे. दुसऱ्या दिवशी आपल्याला 10 ते 21 अध्याय वाचायचे आहेत. त्याच्यानंतर तिसऱ्या दिवशी आपल्याला 22 ते 29 अध्याय वाचायचे आहेत. चौथ्या दिवशी 30 ते 35, पाचव्या दिवशी 36 ते 38, सहाव्या दिवशी 39 ते 43, सातव्या दिवशी 44 ते 53. एवढे अध्याय आपल्याला या क्रमाने आपल्याला वाचायचे आहेत. त्याच्यानंतर दुसरी गोष्टमध्ये श्री गुरुचरित्र सप्ताह 7 दिवसाचे एक पारायण या पद्धतीने करायचं असतं. परंतु 21 दिवसात 3 पारायण, 49 दिवसात 7 पारायण करण्याच्या पद्धती पण आहेत. 7 दिवसाच्या सप्ताहाची 8व्या दिवशी सांगता आपल्याला करायची आहे. तर अशा पद्धतीनं आपल्याला हे पारायण करायचं आहे. आणि सांगतेच्या दिवशी सकाळी 10:30 वाजता श्री दत्त महाराज, श्री कुलदैवत, श्री स्वामी समर्थ महाराज व एक गुरुचरित्र ग्रंथाकरता नैवेद्य मांडायचा आहे. ग्रंथाचा नैवेद्य गाईला द्यायचा आपल्याला किंवा स्वतः घ्यायचा आणि मगच भोजन करायचं आहे, म्हणजे जेवण करायचं आहे. तर अशा पद्धतीनं आपली जी पारायणाची पद्धत आहे तर ती अशी पद्धत आहे. आता भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सगळ्यांना श्री स्वामी.